आज या ठिकाणी आपल्या वन विभागाचे पारनेर रेंजचे अधिकारी दांडे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित, पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असले आपले चेडेदादा वगैरे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी हे जे कुटुंब आहे, या कुटुंबातलं लहान मूल बिबट्याने त्या दिवशी त्याचा बळी घेतला। महाराष्ट्र सरकारनं हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर त्या कुटुंबाला 25 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयानुरूप आम्ही आत्ताच एक तासापूर्वी कळसला जी दुर्घटना घडली, कळसमध्ये सुद्धा एका व्यक्तीला त्या ठिकाणी बिबट्यानं त्याचा बळी घेतला होता। त्यांच्या परिवाराला, कुटुंबियांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना देखील मदतीचा चेक त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि आज या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर रेपाळे यांच्याकडं काम करणारे हे झारखंडमधलं हे कुटुंब आहे, छत्तीसगडमधलं हे कुटुंब आहे आणि छत्तीसगडमधले असतानाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतानाही महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेली जी दुर्घटना आहे, त्यांचा छोटा बच्चा या बिबट्याने त्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि म्हणून सरकारच्या वतीनं त्यांना आता पहिला 10 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। उर्वरित 15 लक्ष रुपये जे आहेत त्याच्यातले 10 लक्ष रुपये त्यांच्या खात्यावर त्याची एफ डी करून 5 वर्षाच्या मुदतीसाठी ते ठेवले जाणार आहे आणि पुन्हा उरलेले 5 लाख रुपये 10 वर्षासाठी ते त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे। अशा प्रकारची सरकारच्या धोरणानुसार 25 लाख रुपयाची मदत या परिवाराला शासनाच्या माध्यमातून झालेली आहे। ते शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेषतः वन खात्याचे मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।